केले का सर्वांनी? केले? म्हणा 13चा टेबल म्हणा. बस तुम्ही होते काल? म्हणा. तुम्ही होते? तुम्ही होते काल? कोण होतं? तुम्ही होते. हा. हा फॅन पाहिजे का? फॅनचं बटन दाबा वरून, सेकंड नंबर. हा ठीक. एक चेअर देऊन दे. आहे तिथं चेअर? ठीक आहे बस. ठीक. 15 पर्यंत स्क्वेअर सांगितले होते. ठीक. 13चा स्क्वेअर. 13चा 13चा 169. 14चा 12चा 11चा 9चा स्क्वेअर 81. 7चा 7चा स्क्वेअर 49. 6चा 36. 14चा 190. ठीक. चलो. तो लास्ट आपण काल जे बघितलं होतं, कशाला स्टार्ट केलं होतं आपण? बॉडमास. बॉडमास मध्ये काय काय घेतलं होतं आपण? व्हेनिक्युलम घेतलं, ब्रॅकेट घेतलं आणि नंतर काय घेतलं? ऑफ. ठीक आहे. आज याची मी लागलं तुम्हाला प्रॅक्टिस पीडीएफ पण पाठवून देईल, म्हणजे ऍडिशन आणि कालचा पोर्शन याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करता. ठीक आहे. तुमचा ग्रुप बनवला का? एक विपुलांचा ग्रुप बनवला का? बरं, एक बनवून घेशील आज मग असाइनमेंट. हा ठीक बनवून. आज कोणी असेल तर अजून नाव चेक कर. आजचा फर्स्ट डे आहे कोणाचं? दोघी जणी आहे फर्स्ट डे वाला. ठीक. चलो काय. सो आज जे आपण स्टार्ट करू दॅट इज ऍडिशन. कशाला सुरुवात करणार आहे आपण? ऍडिशन बेरजेला. ठीक आहे. तो आता लक्षात घ्या, तुम्हाला ऍडिशन येते याच्यात मला काही डाऊट नाही आहे. तुम्हाला सर्वांना ऍडिशन येते. पण आपल्या एक्झामची मी तुम्हाला कालच सांगितलं, सर्वात मोठी नीड काय आहे? स्पीड. है ना? स्पीड पाहिजे, म्हणजे टायमिंग मध्ये आपला प्रॉब्लेम काय होईल? कम्प्लीट होईल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काही मेथड असतात, त्या आपल्याला बघायच्या आहेत. भले आता पहिले तुम्ही हे प्रॉब्लेम स्वतःहून करून बघा. 384, 846, 972 आणि 723 याची ऍडिशन ट्राय करून बघा तुम्ही किती येते. तर ट्राय करा. हा बेटा काय झालं? बरं. हा थोडं वाट बघायची आता. आलाय 3925. 3925. 2905. आणखी कोणाचं काही याला वेगळं?
ज्याचं जे आलं असेल ते सांगू शकता. 3925 किती लोकांचं आलं? 1 2 2925. ठीक. आणखी काही दुसरं? हे दोनच ऑप्शन आले की अजून कोणाचं काही आलेलं आहे वेगळं? जे काही आलं असेल ते सांगू शकता. बघायचं. ठीक. लक्ष द्या. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या इकडे. हा 384 है ना, 384 नंतर कोण आहे? 846 नंतर 972 देन 723. ठीक आहे, याची काय करायची आहे? ऍडिशन. ठीक आहे, तर आपण असं एका खाली एक लिहून घेतो पहिले याला. ठीक आहे, मग 3 अधिक 2 5, 5 प्लस 6 11, 11 प्लस 4 किती रे? 15. 15 चा 5 1 काय करतो आपण? कॅरी है ना. 15 आलेली आहे ऍडिशन. यातला युनिट डिजिट लिहित असतो, रिमेनिंग नंबर समोर काय करतो आपण? ऍड करतो. ठीक आहे, so 2 plus 1 is a 3, 3 plus 7 is a 10, 10 plus 4 is a 14 आणि 14 plus 8 किती होतात? 22 चा 2 आणि 2 कॅरी. so 7 plus 2 is a 9, 9 plus 9 is a 18, 18 plus 8 26, 26 plus 3 20. किती आन्सर झालं? 2925. इथं लक्षात. ठीक आहे, अशा प्रकारे केला आहे. किती लोकांनी केलं अशा प्रकारे? ठीक, गुड. तर ही आपली शाळेतली मेथड आहे. कुठली मेथड आहे? शाळेतली मेथड है ना. आता याच्यामध्ये बघा, हीच मेथड आपल्याला यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. फक्त याच्यात आपण काय केलं, जे दिलेले नंबर आहे ऑलरेडी स्क्रीनवर ते आपण एक वेळा लिहिले. मग मला सांगा, स्क्रीनवरून बघून आपल्या पेपरवर लिहिण्यात वेळ जातो की नाही जात? टाइम लागेल त्याला. जर लिहायचं कामच नाही पडलं तर टाइम वाचेल आपला. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं एक एक सेकंद महत्वाचा आहे. ठीक आहे, तो हेच आपल्याला करायचं आहे, मात्र तिथल्या तिथं करायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तो याच्यासाठी मेथड आहे युनिट डिजिट मेथड. कुठली मेथड आहे? युनिट डिजिट मेथड. ठीक आहे, तो युनिट डिजिट कशाला म्हणतात मला सांगा. या 4228 मध्ये युनिट डिजिट कोण आहे? 8 आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात कशापासून करायची आहे? 8 पासून. म्हणून त्या मेथडला नाव काय दिलं आपण? युनिट डिजिट मेथड. ठीक आहे, तर लक्षात घ्या. जसं आता फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलं, त्याला कशा प्रकारे करता येईल? ठीक आहे, तो इथल्या इथे हा 4 plus 6 10, 10 plus 2 12, 12 plus 3 15, 15 चा 5 1 काय झाला? कॅरी. 8 plus 1 9, 9 plus 4 13, 13 plus 7 is a 20 आणि 20 plus 2 is a 22. तर 22 चा किती? 2. मग 2 कॅरी करा. 3 plus 2 is a 5, 5 plus 8 is a 13, 13 plus 9 करायचे आहे 22 आणि 22 plus 7 is a. झालं इथलं इथं सॉल्व आहे. ठीक आहे, हे वाला करून बघा बरं मग अशा रीतीनं. आता इथं तर लिहावंच लागेल तुम्हाला करत असतात ना. ठीक, okay. 2166 आला. ठीक, लक्षात. कसं होईल हे? 8 plus 0 is a 8, 8 plus 2 is a 10, 10 plus 6 is a 16, 16 चा 6 1 कॅरी. ठीक आहे, 1 इकडे कॅरी. 3 plus 1 4, 4 plus 2 6, 6 plus 7 13, 13 plus 3 is a 16, 16 चा 6 1 again carry. 7 plus 1 is a 8, 8 plus 3 is a 11, 11 plus 4 is a 15, 15 plus 6 that is a 21. येणार लक्षात?
हा प्रकार सर्वांना समजला की अजून 2-3 प्रॉब्लेम घेऊ याच्यावर? नक्की, काही अडचण आहे कोणाला? ठीक आहे. जर एक लक्षात घ्या, ठीक आहे, आता कोणी सांगत जरी नसेल तुम्ही एक वेळा सांगून देतो तुम्हाला. हे लिहून झालाय का सांगा मला? आलाय सर्वांचा आन्सर 2166? ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा असेल कोणी की कोणाला नाही जमून राहिला है ना, थोडा प्रॉब्लेम चाललेला आहे, ठीक आहे, तर लक्षात घ्या आपली मेहनत सुरू ठेवायची. थोडी कमी याच्यावर ठेवली तरी चालते. जसं आता मी 3-3 नंबर घेतले, 3-3 नंबरचे 4-4 वेळा घेतले त्याला, ठीक आहे. तर तुम्हाला जर कठीण जात असेल तर तुम्ही इथूनही सुरुवात करू शकता. 35, 26, ठीक आहे, समजा 42, 63 इज इक्वल टू क्वेश्चन. पहिले 2-2 नंबरच घ्यायचे, ठीक आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आपण एखाद्या वेळेला गाडी शिकतो है ना, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम गाडी शिकले तर तुमची पहिली इच्छा अशी असते का की माझी गाडी 50च्या स्पीडनं पळाली पाहिजे म्हणून? पहिली इच्छा काय असते तुमची? चालवता आली पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? स्पीड हा नंतरचा पार्ट आहे, ठीक आहे. तर इथंही महत्वाचं तेच आहे की आपल्याला पहिले कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहे. सर्वात पहिले महत्वाची गोष्ट काय आहे? कन्सेप्ट. मग ते छोट्या छोट्या नंबर असून भेटले तरी चालतात, ठीक आहे. तो नंबर्स वापरताना तुम्ही 5 किंवा 6 पर्यंतचेच नंबर वापरायचे. म्हणजे इथंच नाही, कोणतीही मेथड आपण जे नंतर शिकणार आहे त्याच्यासाठी नंबर कुठपर्यंतचे वापरायचे? 5 ते 6 पर्यंत. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला इझी पडेल. जसं आपण आता गाडी शिकायची असली तर इरविन चौकात जाऊन तर शिकणार नाही. कुठे शिकू आपण? एकदम मोकळ्या जागेत, इथं गर्दी काय असेल? कमी असेल. समजायला काय म्हणायचं आहे? बस सेम उदाहरण इथं आहे की आपल्याला एकदम छोटीशी गोष्ट घ्यायची, छोट्या छोट्या गोष्टीपासून काय करायचं? स्टार्ट करायचं. आपल्याला माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी यायला लागल्या तर मग मोठ्या मोठ्या पण आपोआप येतात. येतं लक्षात? ठीक आहे. तो इथं असे छोटे छोटे नंबर घेऊन आपण घरी जाऊन काय करून पाहिजे? कॅल्क्युलेशन करून पाहिजे. जर कोणाला कठीण जात असेल तर, ठीक आहे. तसं तर इझीच आहे तो पोर्शन. 5 + 6 इज 11, 13 + 3 इज 16, 16 चा 6 1 कॅरी, 3 + 1 इज 4, 4 + 2 इज 6, 10, 10 + 6 इज 16. आलं का लक्षात? मग याच्यात काय होते की आपला कॉन्फिडन्स बिल्ड होते. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कुठलंही सक्सेस जर मिळवायचं असेल तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स छोट्या छोट्या गोष्टीतून वाढतं. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण जाणारा सब्जेक्ट आहे इंग्लिश. कुठला कठीण जातो? इंग्लिश, है ना. म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग तरी आपण प्रॅक्टिस करून घेतो, पण अजूनही आपल्याला, म्हणजे आता काही लोकांना समजलं असेल तर माहित नाही मला, पण तरी भारतात 70 ते 80% लोकांना अजूनही, म्हणजे हे माझ्या अंदाजाप्रमाणे, काही सायंटिफिक स्टडी वगैरे नाही आहे असा, पण एक माझा अंदाज मी सांगतो तुम्हाला की 70 ते 80% लोकांना अजूनही याची भीती वाटते. कशाची? इंग्लिशची. येस ऑर नो? कारण आपल्याला माहीतच नाही की इंग्लिश करायचं काय आहे, म्हणजे नेमकं इंग्लिशसाठी काय करावं लागते हे आपल्याला माहिती नाही आहे. तर मी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो जे मी केलं, म्हणजे मला आता इंग्लिशची भीती वाटत नाही. येतं का लक्षात? ठीक आहे. तो लक्षात घ्या, इंग्लिशसाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे रीडिंग. कुठली आहे? रीडिंग. सेकंड येते लिसनिंग, ठीक आहे. आणि थर्ड नंबरवर येते ग्रामर. आपला सिक्वेन्सच गलत आहे. आपल्यासाठी फर्स्ट नंबरवर ग्रामर आहे. आपण सर्वात जास्त इंग्लिशचं काय करतो? ग्रामर करतो, बरोबर आहे. पण रीडिंग आपलं नाही आहे आणि इंग्लिश लिसनिंग सुद्धा नाही आहे, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट नाही केली तरी चालते. या 2 गोष्टी करा. इंग्लिश रीडिंग झालं पाहिजे आणि इंग्लिशचं काय झालं पाहिजे? लिसनिंग झालं पाहिजे. येतं का लक्षात? तो रीडिंगसाठी अगेन आता रीडिंग, तुम्ही जर एखादा इंग्लिशचा क्लास लावला तर तुम्हाला इंग्लिशचे टीचर सांगतात न्यूजपेपर वाचा. काय वाचायला लावतात तुम्हाला? न्यूजपेपर, मॅगझिन्स, है ना. मी तुम्हाला तसं काहीच सांगत नाही. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जे जमते ते वाचा. म्हणजे तुम्हाला ते जे इंग्लिशचं बुक आहे त्याच्याकडे बघून वाटलं पाहिजे की हे आपल्याला येते. असं कोणतं बुक आहे ज्याला पाहिल्याबरोबर तुम्ही म्हणू शकता की येतो आपण इझिली कर लेंगे? कुठले वाचू शकता तुम्ही? ठीक आहे, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो काय वाचायचं. शाळेतले पुस्तकं. कुठले पुस्तक वाचायचे?
शाळेतले पुस्तकं. ठीक आहे, मी तुम्हाला आज सांगून देतो, इथून 4 वर्षांनी जरी तुम्ही मला प्रश्न विचारसाल की सर इंग्लिशचा अभ्यास कसा करू, तर त्याचं उत्तर हेच राहणार आहे. आणि माझंच नाही, ज्यांनी व्यवस्थित इंग्लिश केलेलं आहे त्या सर्वांचा आन्सर तुम्हाला हेच भेटेल. ठीक आहे, तो सर्वात पहिले असे बुक्स वाचायचे आहे जे आपल्याला बघितल्याबरोबर वाटते हे तो इझिली करणे के लिए, म्हणजे आपल्या मनातून विचार काय निघाला पाहिजे, हे तर आरामात करून टाकू. जसं तुम्हाला म्हटलं की 5व्या वर्गाचं इंग्लिशचं बुक वाचा. कुठल्या वर्गाचं? 5व्या वर्गाचं. तर 5व्या वर्गाचं बुक जेव्हा तुम्ही हाती घेता तर तुम्हाला अंदरून फिलिंग काय असते, पहिले 5व्या वर्गाचं आहे, काय फिलिंग येते की बुक कुठल्या वर्गाचं आहे, 5व्या वर्गाचं, हे तर आपण आरामात वाचून घेऊ. बरोबर आहे, असं बुक वाचा, घाई करायची नाही. इंग्लिश नाही तर तुम्ही साऱ्या 5व्या वर्गापासून इंग्लिश करून राहिले, तुम्हाला 5व्या वर्गापासून तर इंग्लिश असेल नाही काही तर. बरोबर आहे, ग्रामर आपण कितीतरी वेळा केलं, 10वीत ग्रामरचा क्लास लावला, 12वीत लावला, तरी आपल्याला इंग्लिश येऊन राहिली का? त्याच्या मागचं कारण हेच आहे की आपण काय नाही केलं, रीडिंग केलं नाही. ठीक आहे, तो कुठले बुक्स वाचायचे इथं? काही एनसीईआरटी वगैरे वाचायची आवश्यकता नाही, पहिले शाळेतले पुस्तक वाचा, छोट्या छोट्या स्टोरी वाचा. येतं लक्षात? मजेशीर छोट्या आहे, म्हणजे छोट्या छोट्या स्टोरी आहेत बुक्स मध्ये शाळेतल्या. एक लाकूडवाला होता है ना, आणि त्याच्यात अजून मजेशीर गोष्ट अशी आहे की त्याच्या बाजूला त्याचं चित्र पण दिलेलं आहे. लाकूडवाल्याची स्टोरी आहे, तर लाकूडवाला बाजूला त्याचं राहते, त्याच्या हाती कुऱ्हाड वगैरे राहते है ना. तर आपल्याला त्या स्टोरीतूनही बऱ्याचशा गोष्टी काय येते लक्षात येते. समजायला काय म्हणायचं आहे? ठीक आहे, तर हे जेव्हा तुम्हाला मजेशीर वाटेल ना, जसं मी तुम्हाला सांगितलं गाडीसाठी की पहिले स्पीड इम्पॉर्टंट नाही आहे, पहिले काय इम्पॉर्टंट आहे, आपल्याला मजा आली पाहिजे त्या गोष्टीत. ठीक आहे, आणि मजा कधी येत असते, तेव्हा आपल्याला येणाऱ्या गोष्टी आपण करतो. येतं का लक्षात? तुम्हाला जर मी सांगितलं की जा बाबा एखादं इंग्लिश ग्रामरचं बुक घेऊन या, तर तुम्ही त्यातले 5-6 पेज तर मजेशीर रीतीनं वाचसाल आणि त्याच्यानंतर मग पुरा धिंगाणा होऊन जाते, आपण काही ते बुक वाचत नाही. आणि आपल्या एक्झामचे म्हणजे एवढे ज्या काही तुम्ही आता ह्या एक्झाम देणार आहे याच्यात 70% पोर्शन तुमच्या रीडिंगवर डिपेंड आहे. कशावर? म्हणजे जसं आता बँकिंग मध्ये जर बघितलं तर 30 मार्काचं इंग्लिश आहे. ठीक आहे, तो 20 मार्क फक्त रीडिंगवर डिपेंड आहे. किती? 20 मार्क कशावर डिपेंड आहे? फक्त रीडिंग. आता तुम्ही म्हणसाल कसं, लक्षात घ्या, 30 मार्कापैकी 10 मार्कासाठी पॅसेज येते. किती मार्कासाठी? 10 मार्कासाठी एक पॅसेज सॉल्विंग येते. तो पॅसेज सॉल्विंगला ग्रामर लागते का? तुम्हीच विचार करून पहा. पॅसेज सॉल्विंग काय असते की जो पॅसेज आपण दिलेला आहे तो वाचून आपल्याला समजला पाहिजे. तो जर समजला तर त्याच्यावरती काय करणार, आपल्याला आन्सरिंग करणार. क्लिअर आहे? मग आता जर पॅसेज समजायसाठी आपल्याला काय पाहिजे, अगेन रीडिंग चांगलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक्स राहतात, रिकाम्या जागा भरा है ना. तो एक लाईन राहते, मधातच एक प्लेस राहते समजा, तर त्याच्यातही आपल्याला ते वाक्य पहिले समजायला पाहिजे, ते लाईन काय म्हणून राहिली. तर त्याच्यासाठी आपलं काय चांगलं पाहिजे, अगेन रीडिंग चांगलं पाहिजे. क्लोज टेस्ट, ठीक आहे, पॅराजंबल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ह्या ग्रामरवर डिपेंड नाहीये. ह्या सर्व कशावर डिपेंड आहे? आपल्या रीडिंगवर. हे मी तुम्हाला पहिल्या दिवस पासून याच्यासाठी सांगतो कारण मोस्ट ऑफ द रिझल्ट जे आहे येऊन अटकतात याच्यावर. कशावर? इंग्लिशवर. मॅथ्स रिजनिंग तर चांगला होऊन जाते, पण आपण 2 सब्जेक्ट अवॉइड करत असतो. त्यातला एक सब्जेक्ट आहे जीके आणि दुसरा सब्जेक्ट आहे इंग्लिश. बँकिंग वाल्यांसाठी सांगत आहे. ठीक आहे, आणि एमबीए वाल्यांसाठी सुद्धा याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. सिनॉनिम्स, अँटोनिम्स है ना, एमसीसीटी किंवा एमबीए सीटी असेल तर इंग्लिश तुम्हाला सुद्धा आहे. आणि अशाच प्रकारचा आहे जसा बँकिंग मध्ये मी सांगितलं तुम्हाला, पॅराजंबल, पॅसेज, क्लोज टेस्ट, फिलर्स है ना, तर हे सर्व पोर्शन इथं आहे. आणि मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो, आता माझ्या बाबतीत जर बघितलं तर मला इंग्लिश ग्रामर येत नाही. मला स्वतःला, मी नेहमी सांगतो की मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल बाकी कुठल्याही विषयाचा विचारा, इकॉनॉमिक्स विचारा, हिस्ट्री विचारा, पॉलिटी विचारा, जिओग्राफी विचारा, मॅथ्स, रिजनिंग, सायन्स, काहीही विचारा, फक्त एक गोष्ट नका विचारू, ते म्हणजे इंग्लिश ग्रामर. मी नेहमी सांगतो की जर मला जर एखाद्या वाक्याचं चेंज द व्हाईस करायला लावलं तर माझा व्हाईस चेंज होईल, पण त्या वाक्याचं चेंज द व्हाईस काही होणार. समजून राहिलं का? पण तेच तुम्ही एखादं बुक आणून द्या मला इंग्लिशमध्ये, की हे बुक सर एखाद्या ऑथरचं बुक आहे काहीतरी, ते बुक मी तुम्हाला पुरं समजून सांगतो आणि मला डिक्शनरी पाहायची सुद्धा आवश्यकता नाहीये.
एकही शब्द मी डिक्शनरीत न पाहता तुम्हाला पूर्णचं पूर्ण बुक समजून सांगतो. आणि जास्त नाही, मला 2-4 घंटे लागतील ते बुक वाचायसाठी. किती? 2-4 घंटे. म्हणजे 150-200 पेजेसचं जर बुक असेल तर 4-5 घंट्यात ते उरकलेलं असेल विदाऊट एखादा वर्ड बघता. आणि नाही काही तर 70 to 80% त्यातलं मिनिंग मी तुम्हाला काढून देतो. आणि मला ग्रामर येत नाही, समजलं का? तो रीडिंगचा ग्रामर सोबत संबंध नाही आहे. इन जनरल तर आपल्याला माहितच आहे थोडंफार ग्रामर बद्दल. इज एम आर आहे तर प्रेझेंट टेन्स आहे, वॉज वेअर आहे तर पास्ट टेन्स आहे, विल शॅल आहे तर फ्युचर टेन्स आहे. हे माहिती आहे की नाही आहे आपल्याला? म्हणजे जनरली जेवढं पाहिजे ना तेवढं आपल्याजवळ आहे. फक्त आपल्याला काय वाढवायचं आहे? रीडिंग वाढवायची आहे. ठीक आहे. तो रीडिंगसाठी स्कूलचे बुक सुरुवात करू शकता. एखाद्याचं जर थोडंसं स्टँडर्ड वाढलेलं असेल, थोडंफार येत असेल, तर मग तुम्ही चांगल्या चांगल्या ऑथरचे बुक वाचू शकता. ठीक आहे. आणि बुकसाठी आपल्या क्लासमध्ये आपण एक आणखी सुविधा करून ठेवली आहे तुमच्या माहितीसाठी. ते समोर तुमच्या समोर रॅक दिसत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बुक्स आहेत, जे काही चांगले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे बुक आहे है ना, ते सर्वचे सर्व बुक याच्यामध्ये अवेलेबल आहे. अभ्यासाशी रिलेटेड पण आहे आणि अवांतर वाचनाचे पण बुक आहे. आता 15 ऑगस्ट येत आहे, दर 15 ऑगस्टला आपण त्यात बुक आणखी ऍड करत असतो. तर यावर्षी आणखी त्याच्यात बुक ऍड होतील. तर त्या बुक्सचं काय राहते लक्षात घ्या की तुम्हाला जे आहे फक्त 200 रुपीज पे करावं लागतात. किती पे करावं लागतं? 200 रुपीज ऑफिसमध्ये भरायचे. बुक त्यातलं जे पाहिजे तुम्हाला, जे वाचायचं आहे ते घेऊन जायचं. वाचणं झाल्यावर बुक परत आणून ठेवायचं, तुमचे पैसे परत घेऊन जायचे. समजून आलं का? फक्त त्या बुकचं ते डिपॉझिट आहे की तुम्ही जर वापस नाही आणलं तर साठी आहे ते. आलं का लक्षात? तुम्ही बुक वापस आणलं, तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा. तुमचे पैसे ऑफिसमध्येच ठेवले राहतात. असं तुम्हाला कधी काही भेटणार नाही की अरे सर अवेलेबल नाही आहे किंवा हे अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. आपण तिथंच सेल्फमध्ये पैसे ठेवलेले आहेत. तुम्ही पैसे कधीही येऊन घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला जर एखादं बुक कुठलं वाचावं वाटत असेल आणि इथं अवेलेबल नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. ते बुक मी तुम्हाला काय करून देतो? अवेलेबल करून देतो. मग ते कुठल्या सब्जेक्टशी रिलेटेड असो या अवांतर वाचनाचं असो. येतं लक्षात? तर ते बुक आपण इथं आणून ठेवू. फक्त तुम्हाला काय वाढवायचं आहे? हे सक्सेसफुल लोकांची खूप इम्पॉर्टंट हॅबिट आहे. कुठली? रीडिंग. है ना. आपल्या अभ्यासासोबतच आपण जेव्हा म्हणजे बोरिंग पिरियड राहतो. आता ग्रॅज्युएशन किती लोकांचे कम्प्लीट आहे इथं? ठीक आहे. तर आपण आता दिवसभर लायब्ररीत बसले राहता है ना. मग एखादा पिरियड असा येतो 1-2 तासाचा की अरे यार अभ्यास करायचं मन नाही होऊन राहिला है ना. मग मी जेव्हा UPSC करत होतो त्यावेळेला जे मी करत होतो ते तुम्हाला सांगत आहे. मी काय करायचो मग, असा जो पिरियड राहते, जसं आता दुपारची वेळ आहे 3 ते 5 ची फॉर एक्झाम्पल, माझ्यासाठी बोरिंग पिरियड होता तो. तर मग मी काय करायचो, अवांतर वाचनातलं एखादं बुक काढायचो. मग भेटला वेळ आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचून घेतले, भगतसिंग वाचून घेतले, चंद्रशेखर आझाद बद्दल वाचलं है ना. मग एखादं मृत्युंजय बुक वाचलं, कुठलं अजून ऑथरचे वाचले. तर एक बुक एक्स्ट्रा तर नेहमी माझ्या बॅगमध्ये असायचं, जे अभ्यास सोडून असायचं, म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड नसायचं. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण कधीच थकलेले नसतो, आपण फक्त बोर झालेले असतो. काय होतो? आपण बोर. जसं मी 2-3 तासाचा क्लास घेतला त्याच्यानंतर तुमचं वाक्य काय निघते की आम्ही थकलो. तुम्ही थकले नाही आहे, तुम्ही काय झाले? बोर झाले तेच ते ऐकू ऐकू. तुम्हाला जर लगेच चेंज करून दिलं, एखादा पिक्चर जर लावून दिला इथं, तर तुम्ही अजून 3 घंटे बसता. तुम्हाला काही जेवण घेऊन करावं लागत नाही. म्हणजे तुम्ही थकलेले आहे का? तुम्ही थकलेले नाही, तुम्ही विषयाला काय झाले? बोर झाले. तर जेव्हा तुम्ही लायब्ररीत बसता, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे की 2-3 तासानंतर आपल्याला बोरिंग होण्यास व्हायला लागते त्या सब्जेक्ट पासून. तर तुम्ही काय करा? चेंज द टॉपिक. सब्जेक्टला काय करा? चेंज करा. मॅथ्स करत होते, मग थोडंसं मदत न्यूजपेपर वाचून घ्या, थोडंसं अवांतर काहीतरी वाचा, पुन्हा आपल्या सब्जेक्टवर या. पुन्हा बोरिंग झाले, पुन्हा काहीतरी वेगळं वाचा, पुन्हा आपल्या सब्जेक्टवर या. हा पॅटर्न तुम्ही काय करू शकता? फॉलो करू शकता. फक्त ते बोरिंगनेस काढायसाठी हे ढोमणं वापरू नका. आजकाल बोरिंगनेस काढण्यासाठी सर्वात जास्त हे वापरण्यात आलेलं आहे. आणि ही गोष्ट अशी आहे, याला जर तुम्ही एक वेळा हाती घेतलं तर तुमचे 3-4 तास कुठं निघून जातात तुम्हाला काही माहिती पडत नाही. आणि त्याच्यानंतर त्यातून जे रेज निघतात किंवा जे काही त्याचे इफेक्ट आहे ते एवढे डेंजर असतात की तुम्हाला त्याच्यानंतर काही अभ्यास करावा वाटत नाही. तर तुम्हाला जर टाइमपास करायचा आहे तर बुक्समध्ये करा. आणि बुक्स तुम्हाला परचेस करायची आवश्यकता नाहीये. इथून बुक इश्यू करा, तुम्ही रीड करा, आणून ठेवा, दुसरं बुक घेऊन जा. क्लिअर आहे? चल, तो रीडिंग हॅबिट डेव्हलप करा थोडी थोडी. ठीक आहे.
तर आपण इकडे येऊया, लक्ष द्या. आता समजलं ना? ज्यांना थोडं कठीण जात असेल तर 2-2 नंबर घेऊन, 3-3 नंबर घेऊन, छोटे छोटे नंबर घेऊन आपण प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. आता हे तिसरं एक्झाम्पल बघा. इथं जेव्हा आपण बघितलं तर सर्व 3-3 अंकी नंबर होते. इथं काय आहे? आता 3 डिजिटचा नंबर आहे, 2 डिजिट नंबर आहे, 4 डिजिट आहे, 1 डिजिट आहे आणि 2 डिजिट आहे. म्हणजे एक्झाम मध्ये असेच येईल असं तर होणार नाही. असे मिक्स टाईप मध्ये सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. मग आपली मेथड तीच आहे, तेच वापरायचं, आपल्याला लक्षात घ्यायचं. 6 आणि 8 किती रे? 14. शेवटचा नंबर आहे ना, युनिट डिजिट नंबर. 14 अधिक 8 किती? 22. 22 अधिक 7 29. 29 अधिक 2 31. 31चा 1 है ना, 3 कॅरी. 7 आणि 3 10. 10 आणि 9 19. 19 आणि 2 21. 21 आणि 9 किती? 30. 30चा 0. 3 कॅरी. 3 आणि 3 6. 6 आणि 2 है ना, तिसरा नंबर पाहिजे डायरेक्ट 8 आणि हा 4. किती झाला आन्सर? 4801. समजून आलं? एक हे लिहून घ्या, हे ट्राय करा बरं. येते का आता? एक नेक्स्ट ऑल ट्राय करून पहा. बघायचं आलाय? किती आलं? 9505. ठीक. चल लक्ष. So 9 plus 8 is a 17 है ना. 17 plus 8 is a 25. 25 plus 6 is a 31. 31 plus 3 is a 34 and 135. So 3 carry. 8 plus 3 is a 11. 11 plus 6 is a 17. 17 plus 2 is a 29. 29 plus 1 is a 20. 20 is a 0. 2 carry. 2 plus 2 is a 4. 4 plus 1 5 and this is 9. 9505. ठीक आहे. एक लास्ट ट्राय करून बघा तेव्हा, बाकीचे मग घरी करतात. प्रॉब्लेम नंबर 5. Okay. 7128. आता लक्षात घ्या, इथं जे आहे आपण असा पेन असा पहिले हेल्प घेऊन राहिलो आपण. ठीक आहे. पण आता हे असं आपल्याला एक्झाम मध्ये करता येणार नाही. एक्झामच्या कम्प्युटर स्क्रीनवर असा पेन घासू शकतो का आपण? असं जर पेन घासला तर आपल्याला घासत बाहेर घेऊन जाईल ते. तसं पेन नाही घासायचा. ते तुम्हाला फक्त समजायसाठी आहे. मग आपल्याला डायरेक्टली करणार. इथं लक्षात घ्या. आता डायरेक्ट 1 plus 5 is a 6. 6 plus 7 is a 13. 13 plus 5 is a 18. 18 चा 8 1 carry. 1 plus 4 is a 5. 5 plus 7 is a 12. 12 चा 2 1 carry. 8 plus 1 is a 9. 9 plus 2 is a 11. 11 चा 1 1 carry. 6 plus 1 is a 7 1 2 8. समजून आलं? ठीक आहे. तो हे बाकी आता फोटो काढून घ्या लागल्यास घरी सॉल्व्ह करतो. समजला ना हा प्रकार? फक्त एक आणखी गोष्ट लक्षात घ्या. काढून घ्या पहिले फोटो मस्त. नाही ते राहू दे. अच्छा फोटो काढा परत.
काढलाय फोटो सर्वांनी? ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला हे पीडीएफ पण अवेलेबल राहते नंतर, पण सध्या प्रॅक्टिससाठी काढून ठीक. करू क्लिअर करू याला. आता ती झाली आपली एक मेथड है ना. हा, जे मला सांगायचं होतं ती गोष्ट लक्षात घ्या की आता काय होते की आपण बघितली ऍडिशन है ना. तर ऍडिशन बघत असताना आपल्याला वाटते की इझी आहे, पोर्शन काय आहे, इझी आहे. तो आपली चुकी काय होते की इझी आहे म्हणून आपण त्याची प्रॅक्टिस करत नाही. आपला कॉन्सेप्ट येते की मला येते. पण मी तुम्हाला एक अनुभव सांगतो, मला येते है ना, या शब्दामुळे एक पोराला पास व्हायला 7 वर्ष लागली. किती? 7 वर्ष. ठीक आहे, आपल्याच क्लासमध्ये शिकवत होते है ना. पण तो व्यक्ती फेल कशामुळे झाला? या एका शब्दामुळे. कोणता शब्द? मला येते है ना. मला येते तर मग मला प्रॅक्टिस करायची आवश्यकता नाही, आणि प्रॅक्टिस करायची आवश्यकता नाही तो बाकीच्यांपेक्षा प्रत्येक क्वेश्चनला 10-20 सेकंदांनी तरी मागं पडला, असं तुम्ही लक्षात घ्या. किती? 10-20 सेकंद. कारण प्रॅक्टिस वाल्याची स्पीड वाढते, आणि जो प्रॅक्टिस करत नाही, येते तसंही कोण नाही म्हणते तुम्हाला येत नाही म्हणून. ठीक आहे, जे मी तुम्हाला आता ऍडिशनचे प्रॉब्लेम शिकवले ते 6व्या-7व्या वर्गातलाही पोरगा करून घेईल की नाही करून घेईल. फक्त प्रॉब्लेम कशाचा आहे? टाइम आणि स्पीड. की त्याला करायला समजा 2-3 मिनिटं लागतील, तुम्हाला करायला कदाचित जे शाळेतली मेथड त्याने 1 मिनिट लागेल, आणि या मेथडनी 20-25 सेकंदात होऊन जाईल. तो सर्व खेळ कशाचा आहे? टायमिंग आणि स्पीडचा. आणि या दोन्ही गोष्टी तुमच्या कव्हर होतील फक्त कशाने? प्रॅक्टिस. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? प्रॅक्टिस. तो एक गोष्ट लक्षात घ्या, या क्षेत्रात जर तुम्हाला सक्सेस घ्यायचा असेल तर येणाऱ्या गोष्टीची सुद्धा भरपूर काय करायची आहे? प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे एकच आहे, प्रॅक्टिस इज की टू द सक्सेस. येत असताना भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचे आहे? ट्राय करायचे आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे सुरू आहे त्याचाच अभ्यास करा. म्हणजे आपलं काय होतं नाही तर अरे मग मी म्हणजे आता ऍडिशन झालं है ना, तर पहिले कमीत कमी एखादा तास तरी ऍडिशनचा अभ्यास करा. अलग अलग व्हॅरिएशनचे नंबर घेऊन पाहिजे, त्याच्यात आपले व्हॅरिएशन करायचे, छोटे नंबर घ्यायचे, मोठे नंबर घ्यायचे, थोडं प्रॅक्टिस करून पाहिजे. किती वेळ? कमीत कमी 1 तास तरी. त्यानंतर जर तुमच्याकडे टाइम उरते तर मग बाकी गोष्टी तुम्ही करू शकता. आणि मी बाकी गोष्टी सजेस्ट करेल की बाकीचा म्हणजे मॅथ्स मध्ये पर्सेंटेज किंवा बाकी चॅप्टर करत बसल्यापेक्षा रीडिंग करा स्टार्टिंगला. काय वाढवा तुम्ही? रीडिंग है ना. चांगले चांगले बुक्स वाचा. जेवढे काही चांगले बुक्स आहे है ना, मी जेवढे काही वाचलेले आहे ते सर्व मी इथं आणून ठेवलेले आहेत. तो सोबत सोबत तुम्ही रीडिंगची हॅबिट टाका. स्टार्टिंगला काय होते, तुम्ही लायब्ररीत वगैरे जॉईन केलं आहे का? ज्यांचे ग्रॅज्युएशन झाले त्यांनी जर इथं रूम वगैरे असेल तर लायब्ररी जॉईन करून घ्या, रूमवर राहू नका. ठीक आहे, दुसरं सजेशन. ठीक, जर लायब्ररीत बसता तो बसताना काय होते, स्टार्टिंगला जीवार येते, एवढे वेळ कसे काय पूर्ण बसतात बाबा है ना. तर तुम्ही पहिले काय करा, अवांतर बुक्स वाचा. छत्रपती शिवाजी महाराज वाचा है ना. एक खूप चांगलं बुक आहे मृत्युंजय म्हणून. कुठलं? मृत्युंजय. कर्णावर डिपेंडंट बुक आहे. ठीक आहे, तर ते बुक वाचा. म्हणजे तुम्हाला बसायची सवय लागेल. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जर या क्षेत्रात आपल्याला सक्सेस घ्यायचा आहे तो डेलीचा नाही काही तर 8 ते 10 तासाचा अभ्यास पाहिजे. किती? 8 ते 10 तास. मग 8 ते 10 तासाचा अभ्यास पाहिजे तो पहिले तो 8 ते 10 तास बसायची सवय लावायची आहे. आणि ती सवय कधी लागेल? जेव्हा आपल्याला तिथं इंटरेस्टिंग गोष्टी वाचायला मिळते. मग हळूहळू आपण अभ्यासाकडे सुद्धा वळू शकतो. तर पहिल्या 8-10 दिवस तुम्ही सवय लागेपर्यंत अवांतर रीडिंग केलं तरी चालेल. क्लिअर आहे? ठीक. आता आपण ऍडिशन मध्ये एक दुसरी मेथड शिकू, डिवाइड अँड रूल. कुठली मेथड आहे? डिवाइड अँड रूल. नाव ऐकलंय का डिवाइड अँड रूल? कोणी नाव ऐकलंय डिवाइड अँड रूल? तो डिवाइड अँड रूल जे नाव आहे ते आहे हिस्ट्री मध्ये. कुठं? हिस्ट्री, इतिहासात. फोडा आणि राज्य करा. काय वाक्य होतं? फोडा आणि राज्य करा, जे अजूनही आपल्यासोबत केलं चाललेलं आहे. डिवाइड अँड रूल है ना. हिंदू वेगळे, मुसलमान वेगळे, मग हिंदूत आले तर ख्रिश्चन वेगळे, बौद्ध वेगळे. ठीक आहे, मग त्याच्यातही आले तर अजून दुसरे वेगळे. मग एकाच जाती 3-4 जाती अजून आहेत है ना. ते सारे डिवाइड अँड रूल करून ठेवलेले येतं लक्षात. ठीक आहे, तो आताही जे आपल्या इथं पॉलिटिक्स सुरू आहे ते याच रूलवर डिपेंड आहे. म्हणजे आताही जे पॉलिटिशियन निवडून येतात
ते रूल कोणता वापरून राहिले, डिवाइड अँड रूल, जो की इंग्रजांपासून चालत आलेला आहे आणि तो अजूनही कॅरी फॉरवर्ड आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याजवळ करायला काही नाही आहे. ठीक आहे. तर आता इथं लक्ष द्या, या रूलचा यूज आपण काय करू शकतो, तर आपण यूज करू थोडासा डिवाइड अँड रूल. ते आपल्यावर राज्य करतात, आपण नाही की नंबरवर तरी राज्य करू. ठीक आहे. तर कसं करायचं लक्षात घ्या. जसं आता हा नंबर आहे 57 and 39, तो आपल्याला तोंडी आन्सर आले पाहिजे याचे, है ना, ओरली आले पाहिजे. तर मग आता लक्षात घ्या, 57 and 39 करायचं आहे. तुम्ही याला कसं करू शकतो बघा, 50 + 30 म्हणजे हा 57 मध्ये 50 आहे. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली हा असा आहे 50 + 7 आणि या 39 ला मी 30 + 9 कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर यातले पटकन 50 + 30 किती होतात रे, 80. आणि मग हा 7 + 9 किती होते, 16. मग या दोघांची ऍडिशन म्हणजे सेपरेट करून काय केलं, त्यांना ऍड केलं. समजून राहिलं का. एक असं होऊ शकते, हा सेपरेशनचा प्रकार किंवा ऍडजस्टमेंटचा प्रकार. दुसरा प्रकार काय म्हणू आपण, ऍडजस्टमेंट. आता ऍडजस्टमेंट बघा, मला 57 आणि 39च करायचं आहे, पण मी जर याला असं केलं तर 57 मधला 1 39 मध्ये टाकून दिला तर 39 + 1 किती झाला, 40. आणि इकडे किती उरले मग, 56. याची ऍडिशन मी पटकन करू शकतो की नाही. म्हणजे याच्या कॅल्क्युलेशन पेक्षा याचा कॅल्क्युलेशन काय होऊ शकते, फास्ट होऊ शकते. बरोबर आहे. आणि माइंड मध्ये होऊ शकते. तर याचा आन्सर सरळ सरळ 96 करू शकतो आपण पटकन. ठीक आहे. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं की 67 + 43 याला करायचं आहे, तुम्ही याला पटकन असं करू शकतो, हा 3 याच्यात टाकला म्हणजे हा 70 झाला आणि वरचा किती रे, 40. समजलं का. या 3 ला याच्यात ऍडजस्ट केला, हा 70 झाला. 70 + 40 110 पटकन करू शकतो. म्हणजे कुठं आपण ऍडजस्टमेंट वापरू शकतो आणि कुठं डिवाइड अँड रूल वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे समजा आपल्याला जर आता विचारलं की 84 + 65, मग इथं आपल्याला काय वापरावं लागेल, डिवाइड अँड रूल. ठीक आहे. कसं, 80 + 60 है ना, 80 + 60 किती होते रे, 140 है ना. आणि मग 4 + 5 किती झाले, 9. मग आन्सर किती झालं, 149. तो स्टार्टिंगला आपल्याला असे करावं लागतील. समजा आता 73 + 92 करायचे आहे. ठीक आहे. मग आता आपण माइंड मध्ये करू शकतो, म्हणजे थोडीशी जर प्रॅक्टिस केली तर माइंड मध्ये हे कॅल्क्युलेशन होऊ शकतं. जसं 70 + 90 किती होते, 160. 90 मध्ये 70 मधले 10 टाका, 100 वरचे 60, 160. आणि 3 आणि 2 किती, 5. तर 160 + 5 किती रे, 105. येता का हा प्रकार लक्षात. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या, हे झाले 2 अंकी संख्या. 3 अंकी संख्येवर पण आपण वापरू शकतो. ठीक आहे. आता याला मी सेपरेट कसं करेल बघा, 300 + 400 किती होतात, 700. बरोबर. मग इथले 30 + 10, 30 + 10 किती रे, 40. मग इथले 2 + 8, 8 आणि 2 किती झाले, 10. म्हणजे याचा आन्सर किती झालं, 750. समजून राहिलं. मग इथलं इथंही करू शकता, 300 400 700 30 आणि 10 40 740 8 आणि 2 10 740 + 10 750 होऊ शकते पटकन तिथं. आता याचं काम कुठं पडतं लक्षात घ्या आपल्याला. तर आपण मार्केटमध्ये गेलो, काही वस्तू विकत घेतल्या आहे ना, किराणा दुकानात गेले तुम्ही, 5-6 वस्तू विकत घेतल्या आहे ना, आणि मार्केटमध्ये कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्याबद्दल मी तुम्हाला एखाद दिवशी सांगेल. पण आजपासून याच्या पुढे जर कोणतीही वस्तू तुम्ही विकत घेता तर त्याचे कॅल्क्युलेशन करत चला, कारण सर्व काही इमानदार नाहीये. ठीक आहे. चलो आता याचं कॅल्क्युलेशन बघा कसं करेल मी, रफली पटापट मला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. तो 300 400 700 700 300 1000 1500 200 1700 हे झालं माझं मोठं मोठं कॅल्क्युलेशन. समजायला पुन्हा सांगू, 300 400 700 700 300 1000 500 1500 200 1700. नंतर 10 + 30 40 40 आणि 20 60 80 आणि 10 90 प्लस मग आता 2 आणि 2 4 7 11 13 13 आणि 6 किती रे, 19. तर यातले 10 याच्यात घेऊन घ्या, 100 म्हणजे हा 1800 होऊन जाते आणि वरचा 9 किती झाला आन्सर, 1809. समजून आलं का. कमीत कमी एक रफ अंदाज तर आपण घेऊ शकू की याच्या आणि याच्या बिटवीन आपला आन्सर असायला पाहिजे. समजून आलं.
आता याचा उपयोग कुठं होते लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल याचा काय यूज आहे. तो एखादा प्रॉब्लेम एखाद्या ठिकाणी ऍडिशन वगैरे करायला डायरेक्टली येऊ शकते, पण याचा मोस्टली यूज होतो आपल्याला डीआय मध्ये. कुठं यूज होतो? डीआय, डाटा इंटरप्रिटेशन मध्ये. ठीक आहे. त्याच्यात काय असते ना, एखादा ग्राफ वगैरे दिलेला असते आणि प्रत्येक डीआय मध्ये एखादा प्रॉब्लेम तरी ऍव्हरेजवर डिपेंड राहते. कशावर डिपेंड राहते? ऍव्हरेजवर. आणि ऍव्हरेज म्हणजे काय होते? मला समजा आता क्लासची ऍव्हरेज एज काढायचं आहे, तर काय करावं लागते? सर्वांच्या वयाची ऍडिशन, काय आली? बेरीज, है ना. मग आता जर असे 5-6 वर्षाचे ग्राफ दिलेले असेल, समजा ग्राफवाला डीआय आहे, ठीक आहे, हे असं ग्राफ राहते, है ना. तो काय करावं लागते की समजा आता हे 6 वर्ष आहे, 6 वर्षाची काय काढणं आहे आपल्याला? ऍव्हरेज. तो याच्यावर मग नंबर दिले जातात. समजा 35 आहे, 72 आहे, 19 आहे, ठीक आहे. इकडे समजा 94 आहे, इकडे समथिंग काहीतरी आहे. तर या सर्व नंबरची आपल्याला काय करणं आहे? ऍडिशन करणं आहे, ठीक आहे. तर तिथं हे काय पडते तुम्हाला? कामात पडते नाही की तिथं मग तुम्हाला नंबर लिहायची आवश्यकता नाहीये. नाही तर आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक नंबर लिहा आणि मग त्याची काय करा? ऍडिशन करा. तर तिथंही आपला वेळ वेस्टेज होऊ शकतो. तिथं हे आपल्याला कामात पडते. ठीक आहे. हे लिहून घ्या 4-5 एक्झाम्पल यातले. डिवाइड अँड रूल मेथड त्याला नाव दिलं. तो 2 मेथड आहेत. एक बघितली आपण युनिट डिजिट मेथड आणि दुसरी कुठली? डिवाइड अँड रूल मेथड. झालंय. तो एक युनिट डिजिट मेथड आणि दुसरी डिवाइड अँड रूल मेथड. या 2 मेथडनुसार आपण ऍडिशन करू शकतो. ठीक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ऍडिशनचा यूज आपल्याला समोर सर्व ठिकाणी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहे, तर मल्टिप्लिकेशन मध्ये कशाचा यूज आहे? ऍडिशनचा. डिव्हिजन मध्ये ऍडिशनचा यूज आहे, स्क्वेअर मध्ये ऍडिशनचा यूज आहे, क्यूब मध्ये ऍडिशनचा यूज आहे. ठीक आहे. तर याला हलक्यात घेऊ नका, नाही तर म्हणतात ऍडिशन आहे द्या सोडून. ठीक आहे. मग तिकडे ऍडिशन करताना आपल्याला कठीण जाते. ठीक आहे. तर स्क्वेअर मध्ये डबल करावं लागतात, क्यूब मध्ये करावं लागतात, है ना, त्याची ऍडिशन करावं लागते. ठीक आहे. तो अलग अलग नंबर्स घेऊन थोडीशी ऍडिशन करून पाहिजे. करू? क्लिअर करू? कायला झालाय सर्वांचं की व्हायचं आहे? झालं? याच्या प्रॅक्टिस साठी सांगतो तुम्हाला अजून एक जे आहे हे डिवाइड अँड रूल मेथडची प्रॅक्टिस कशी करायची. ठीक आहे. तर इथं लक्षात द्या. 36, 42, 76, 94, 83, 67 असे नंबर लिहिले मी सर्कल मध्ये. ठीक आहे. याला असं अटॅच करून घ्या.
इथपर्यंत. ठीक आहे. आता स्टार्टिंग इथून करायची आहे. ठीक आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, इकडे लक्ष द्या. आता मला 36 प्लस 42 करायचं आहे ओनली. ठीक आहे. तर यातले 40 आणि यातले 30, 40 आणि 30 किती झाले 70, आणि हा 6 आणि 2 किती 8. तर 70 अधिक 8 किती रे, समजलं का. आता हा जो आलेला 78 आहे तो याच्यासोबत मला ऍड करायचा. कसं करायचं बघा, 70 अधिक 70 140, आणि 8 आणि 6 किती 14, 140 अधिक 14 154. मग आता 154 याच्यासोबत जॉईन करायचा. ठीक आहे. तर यामधले 150 आणि इथले 90. ठीक आहे. तर आता 90 मधले 50 टाकून द्या, म्हणजे 200, वरच्या 40 240, आणि हा 4 आणि 4 किती 8. 240 अधिक 8 किती 248, 248 झाला 248. समजलं का. पुन्हा सांगू, हे 150 इथले 90, 90 मधले 50 टाकले तर 200, वरचे 40 240, 4 आणि 4 8, 248. ठीक. मग याला याच्यासोबत कॅल्क्युलेट करायचं. तो 240 मध्ये लागल्यास इथले 2 जर टाकले तर 250 होऊन जातील, किंवा मग 240 अधिक 80 करून घ्या पहिले, किती होतील 320. 240 अधिक 80 किती 320, आणि मग 8 आणि 3 किती 11. 320 अधिक 11 किती रे 331. मग 331 ला याच्यासोबत ऍड करायचा. तो 330 उचला इथले, आणि इथले किती उचला 60. 330 आणि 60 390, आणि 1 आणि 7 किती 8. 390 अधिक 8 328. हे झालं आपलं फायनल आन्सर. समजला का हा प्रकार. लिहून घ्या एक वेळा हा पण डिवाइड अँड रूल मध्ये. झालंय. लिहून झालं सर्वांचं. प्रॅक्टिस करसाल याची. अशा प्रकारचे प्रॉब्लेम मी लागल्यास तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आलं का लक्षात. ठीक आहे. एक करून पाहता इथं करून पाहसाल. ठीक. समजला ना प्रकार तर समजला. ठीक. चला तयार करतो. तो काल आपण पाठांतर घेतलं होतं 13 पर्यंत. काय 13चा काय सांगितलं होतं तुम्हाला टेबल, आणि 15 पर्यंत स्क्वेअर सांगितले होते. उद्याला येताना 14चा टेबल करून या. कितीचा 14, 14चा टेबल, आणि काही जणांना 13चा विचार आहे. नाही तर मग 14चा केला 13चा विसरले असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे. तो 13चाही ठेवा, आणि 14चा ऍडिशन मध्ये आपल्याला करायचा आहे. आणि 20 पर्यंत स्क्वेअर करा. कितीपर्यंत स्क्वेअर करायचे 20 पर्यंत. क्लिअर आहे. आणि याची प्रॅक्टिस एवढं तुमच्यासाठी काम आहे. ठीक आहे. चल तो एक स्टोरी बघूया आपण. ठीक आहे. स्टोरी मधूनही शिकायला भेटते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी. ऍट दी एंड आपण स्टोरी घेत जाऊया. ठीक आहे. तो एक स्टोरी आहे, लक्षात घ्या. एक गाव असते. ठीक आहे. गावाच्या एका साईडला पूर्ण पहाड आहे. माझी ड्रॉइंग खूप चांगली आहे हा. आणि इकडे पूर्ण जंगल राहत. त्या साईडला पूर्ण काय आहे जंगल है ना. एका साईडनं पहाड आहे, एका साईडनं जंगल आहे, आणि मधात काय आहे गाव आहे. आता या गावामध्ये एक मुलगा असतो. ठीक आहे. ज्याच्याकडे एक गाढव असते. एक काय असते गाढव है ना. आणि ते जे गाव आहे त्या गावामध्ये एक भीती पसरलेली असते की जो कोणी हे जंगल क्रॉस करायचा प्रयत्न केला तो कधी वाचला नाही, म्हणजे परत आलाच नाही. ठीक आहे. म्हणजे जंगलामध्ये तो मेला समजा. ठीक आहे. आता हा जो मुलगा असतो याच्याकडे एक काय असते गाढव. पूर्ण गावामध्ये एकच गाढव असते. पूर्ण गावामध्ये
एकाच मुलाकडे काय असते, गाढव असते. हा देऊन दे बेटा. चल लक्ष द्यायचं. ठीक आहे. तो एका मुलाकडे एक काय असते, गाढव असते. है ना. आता हा मुलगा थोडासा अत्याचारी प्रकारचा राहतो. त्या गाढवाकडनं भरपूर काम करून घेतो. दिवसभर त्याला काम करायला लावते. है ना. गाढव बिचारा जिंदगीले कंटाळलेलं असते. गाढव जे आहे ते जीवनाले कंटाळलेलं असते. त्याला असं कितीतरी वेळा वाटते की आपण हे गाव सोडून चाललं जावं. ठीक आहे. पण त्यानंही ऐकलेलं असते, जो आता इकडे पहाडावर तर जाऊ शकत नाही, तिकडे काही नाही आहे, म्हणजे जाणं कुठं आहे, जंगलामध्ये. जर दुसरीकडे कुठं जायचं आहे तर, आणि जंगलामध्ये गेलो की कोणी वापस आलं नाही. तर गाढव बेचारा जीवनभर आपलं काहीतरी ऍडजस्टमेंट करत राहते. ठीक आहे बा, उद्या चांगलं होईल, परवा चांगलं होईल, है ना. तर अशा विचारात आपलं गाढव जीवन काढत राहते. पण लक्षात घ्या, एक दिवस चांगला दिवस उगवतो गाढवाच्या जीवनात. है ना. आणि चांगला दिवस म्हणजे असा असतो की तो जो पोरगा असतो त्याच्याकडे गाढवा करून काम करून घ्यायसाठी कामच नसते. म्हणजे गाढवाला काय आहे, आज आराम आहे. म्हणजे बऱ्याच दिवसाच्या याच्यानंतर गाढवाला वाटते की आज आपल्याला काय भेटणार आहे, आराम भेटणार आहे. आणि तो जो पोरगा आहे गावात बाहेर निघून जातो. पण तो पोरगा जो आहे 1-2 तासानंतर, है ना, त्याच्या मित्रांना घेऊन येतो. कोणाला घेऊन येतो, त्याच्या मित्रांना घेऊन येतो. आणि त्या गाढवापाशी नेऊन असे उभे राहतात. आणि तो मित्रांना सांगतो, आज माझ्याकडे या गाढवा करून घ्यायसाठी कुठलं काम नाही आहे, तर तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर याला घेऊन जा कामाला. काय सांगते, तुमच्यापैकी जर कोणाला काही काम असेल तर याला घेऊन जा, याच्याकडनं काम करून घ्या. ते गाढव पूर्ण कंटाळून जाते. त्याला समजते की आपल्या जीवनात चांगला दिवस काही येणार नाहीये. म्हणजे याच्याकडे काम नसलं तर हा गावातल्या लोकांना आणून आपल्याकडून काय करून घेणार आहे, काम करून घेणार आहे. तो गाढव जे आहे रात्रीचं ठरवते, याच्यापेक्षा मेलेलं पुरलं बाबा, पण आपण जंगलात चाललंच जाऊ, आता निघून जाऊ. है ना. तो गाढव काय करते, दोर तोडते आणि जंगलामध्ये निघून जाते. ठीक आहे. तो जंगलामध्ये निघून जाते. दुसऱ्या दिवशी चर्चा पसरते की बाबा गाढव कुठं गेला, गाढव कुठं गेला, है ना. पूर्ण गावामध्ये चर्चा होते. 2 दिवस होते, गाढव काही परत येत नाही. एकुलते एक गाढव असते गावातलं. सर्व लोक थोडेसे दिवसा शोधाशोध करतात आजूबाजूला, पण ते काही सापडत नाही. मग जंगलामध्येही सापडत नाही तर लोक चर्चा करायला सुरुवात करतात की गाढव जंगल क्रॉस करून गेलं. काय चर्चा सुरू होते, गाढव हे जे काही जंगल आहे ते क्रॉस करून गेलं, है ना. तो ही जी चर्चा असते त्या गावातले कुत्रे ऐकतात, शॉन, है ना. मग कुत्र्यांना अहम येतो की गाढव गेलं, आपण राहिलो. गाढव जे आहे ते जंगल क्रॉस करून गेलं, आपण तर शॉन आहोत, है ना. तो आपल्याला तर जाता यायला पाहिजे. तर त्या गावातली जे कुत्रे आहेत, है ना, शॉन्स आहेत, ते गाढवाच्या वासावासानी जिथून गाढव गेलेला आहे तो रस्ता काय करतात, क्रॉस करतात, है ना, येणं जाणं सुरू करतात. मग त्या गावातल्या ज्या गाया, बैल, बाकीचे जनावर आहेत त्यांना माहित पडते की गाढव गेलं, कुत्रे गेले, आपणच राहिलो. मग ते प्राणी जे आहे ते सुद्धा त्या रस्त्याने काय करतात, येणं जाणं करतात. पण जेव्हा प्राणी येणं जाणं करायला लागतात तर मग एक पायवाट तयार होते, पाऊलवाट जशी असते जुन्या जमान्यातली, है ना. मग लोक ठरवतात आता ढोरं चालले, सर्व चालले, आपणही जायला काही हरकत नाहीये. आणि अशा करता करता तिथे एक पाऊलवाट काय होते, तयार होऊन जाते. मग त्या गावातले जे मुखिया आहेत ते ठरवतात की आता सर्व लोक जाणं येणं करूनच राहिले, तर याला शहरासोबत आपलं गाव काय करू, आपण कनेक्ट करू. मग ते शहरामध्ये जाऊन तिथल्या आमदार खासदारांना भेटतात, तेही चांगले असतात, लगेच रोड अप्रूव्ह करून टाकतात. आणि तिथून 8-10 दिवसानंतर काय होते की एक इंजिनियर्सची टीम त्या गावामध्ये येते. कोणाची, इंजिनियर्सची टीम त्या गावामध्ये येते आणि एका झाडाखाली बसून काहीतरी आपला टेबल वगैरे टाकून ड्रॉइंग करत असतात. ठीक आहे. तो त्या गावातला एक व्यक्ती तिथे जातो, ते 4-5 इंजिनियर त्या टेबलच्या भोवती असतात आणि हा व्यक्ती जातो की तुम्ही काय करत आहे म्हणते, है ना. विचारतो त्यांना की तुम्ही काय करत आहे. तो इंजिनियर सांगतात की आम्ही या गावाला शहरासोबत जोडण्यासाठी रस्ता शोधत आहोत. तर त्या गावातल्या माणसाला आश्चर्यचकित होत होतो की रस्ता शोधायची काय आवश्यकता आहे, आम्ही ज्या रोडनं रोज येणं जाणं करतो शहरामध्ये, है ना, त्या शहरासोबत कनेक्ट झालेला असतो आता. तर तुम्ही तुमची ते गिट्टी रेती काय असते ते घेऊन या आणि ज्या रोडनं आम्ही येणं जाणं करतो त्या रस्त्याने तुम्ही ते टाकून द्या.
म्हणजे रस्ता होऊन जाईल. एवढं कशाला शोधावं लागते बा, एवढं काय तुम्ही वर्क करत आहे, है ना. तो इंजिनियर सांगतात की हा रस्ता शोधला कोण म्हणते. तुमच्या जो गावचा हा रस्ता आहे सिटीला जोडण्याचा, याचा शोध कोण लावला. तो व्यक्ती एकदम मस्त कॉलर गिलर टाईट करून, या रस्त्यानं सर्वात आधी आमच्या गावचं गाढव गेलो होतं. काय सांगते, या रस्त्यानं सर्वात आधी आमच्या गावचं कोण गेलं होतं, गाढव गेलं होतं, है ना. तर हा रस्ता आमच्या गावच्या गाढवानं शोधला. काय सांगते इंजिनियर तो व्यक्ती अभिमानानं, की हा रस्ता आमच्या गावच्या कोण शोधला, गाढवानी शोधलेला आहे, है ना. तो ते इंजिनियर हसायला लागतात. तर या व्यक्तीला प्रश्न पडतो की बा हे हसून काऊन राहिले, खरंच तर आहे गाढवानं तो शोधला, है ना. तर मग हा व्यक्ती न राहून त्यांना विचारतो, त्यांचं हसणं संपल्यानंतर, की तुम्ही हसले का बरं बाबा, हा खरंच आमच्या गावच्या गाढवानं शोधला. तो इंजिनियर त्याला उत्तर देतात हसण्याच्या मागचं, की हा रस्ता नक्कीच एका गाढवानं शोधलेला असेल, कारण हा रस्ता तुमच्या गावावरून शहरात जाण्याचा सर्वात मोठा लॉंगकट आहे. काय सांगतात, हा जो रस्ता आहे तुमच्या गावाला सिटी सोबत कनेक्ट करण्याचा सर्वात मोठा काय आहे, लॉंगकट आहे. आम्ही इंजिनिअरिंग प्लॅनिंग नुसार काय काढून राहिलो, तर गावाला शॉर्टकटली म्हणजे कमी अंतरावर शहराला कसं अटॅच करता येईल. समजून राहिलं, ठीक आहे. तर अशी होती ही स्टोरी. तर ही स्टोरी आहे कशाची, ठीक आहे. लक्षात घ्या, आपलंही असंच आहे. आपण जेव्हा मार्केटमध्ये आहे आता सध्या, तुम्ही नुकतं ग्रॅज्युएट झाले, काही जण ग्रॅज्युएशन होणार आहे, ठीक आहे. तर आपण बघतो की लायब्ररीमध्ये 5-5, 10-10 वर्षापासून अभ्यास करणारे बसलेले आहेत, है ना. मग ते पण आपला माइंडसेट तसंच करतात की एवढ्या लवकर पास होत नाही, 5 वर्ष तर लागते, 7 वर्ष तर लागते, है ना. तो एक गोष्ट लक्षात घ्या, तो त्यांचा रस्ता आहे. तो कोणाचा रस्ता आहे, कदाचित त्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं नसेल, योग्य प्रकारे मटेरियल भेटलं नसेल, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगतो की हे जे क्षेत्र आहे आपलं, कुठलं बँकिंग म्हणा किंवा कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा, एमपीएससी म्हणा, यूपीएससी म्हणा की बँकिंग म्हणा, एसएससी, रेल्वे, कोणतीही एक्झाम असो, जास्तीत जास्त इमानदारीने जर अभ्यास केला, तर जसं मी तुम्हाला काल सांगितलं, किती वेळ लागायला पाहिजे पास व्हायसाठी, 1 ते 1.5 वर्ष जर तुम्ही इमानदारीनं करता तर. अदरवाईज तर मग लागतातच लागतात, ठीक आहे. आणि एकच कॉन्सेप्ट सांगेल, जे क्लासमध्ये सुरू आहे त्याच्या सोबत त्याच टॉपिकचा काय करा, अभ्यास करा. त्याच्यानंतर जर तुमचा जो टाइम उरते तर अदर काही करा, पण होत असेल तोपर्यंत जे सुरू आहे त्याचाच अभ्यास करा. भले आता ऍडिशन झालं, तुम्हाला युट्यूबवर जर बघायचं आहे तर ऍडिशनचेच व्हिडिओ बघा. अजून काही प्रकार मिळत असेल तर ते बघा. समजून आलं का. बघायसाठी मनाई नाहीये, नवीन शिकायला भेटते, चांगलीच गोष्ट आहे. पण काय शिका, ऍडिशन आहे तर ऍडिशनच शिका, उद्याला सबट्रॅक्शन होईल तर सबट्रॅक्शनच शिका. क्लिअर आहे, ठीक आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. टुमॉरो वी विल कंटिन्यू. रिझनिंगचं लेक्चर होईल.